सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत वसलेल्या सातारा जिल्ह्यातील धारेश्वर मठात यंदाची गुरुपौर्णिमा भक्तिभाव आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत उत्साहात साजरी करण्यात आली। निसर्गालाच गुरु मानून करण्यात आलेल्या पूजनासह हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। पाहूया हा विशेष वृत्तांत। सातारा जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र अधिमठ संस्था धारेश्वर मठ येथे गुरुपौर्णिमा सप्ताह भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। महाराष्ट्रभर गुरुपूजनाचे कार्यक्रम होत असताना धारेश्वर मठाने यंदा निसर्गालाच गुरु मानून पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश दिला। सालाबाद प्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या या गुरुपौर्णिमा महोत्सवात श्री गुरु डॉ. निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महास्वामीजी तसेच त्यांचे उत्तराधिकारी श्री गुरु बालयोगी आदिराज बाबा शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम पार पडले। गुरुपौर्णिमा सप्ताहादरम्यान सह्याद्रीच्या नितांत सुंदर निसर्गाला गुरु मानून शिष्य भक्तगण आणि विद्यार्थ्यांनी निसर्ग पूजन केले। यावेळी संपूर्ण पृथ्वीवर सुख, समृद्धी, हरित क्रांती, भक्ती, शक्ती आणि आनंद नांदावा अशी प्रार्थना करण्यात आली। तसेच गुरुसेवा, मातृपितृसेवा आणि दीनदुबळ्यांची सेवा यामधून सात्विक जीवनाचा मार्ग सापडतो असा संदेशही यावेळी देण्यात आला। धारेश्वर हे सातारा जिल्ह्यातील प्राचीन, ऐतिहासिक आणि निसर्ग संपन्न तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते। येथील प्राचीन गुहा, धार्मिक वास्तू, भगवान शिवशंकर आणि श्रीराम यांच्याशी निगडित परंपरा तसेच उंच कड्यावरून कोसळणारा नयनरम्य धबधबा यामुळे गुरुपौर्णिमेच्या काळात या ठिकाणाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त होते। या सोहळ्यात धबधब्याच्या पवित्र जलधारेजवळ गंगापूजन करून पंचमहाभूतांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। पृथ्वीवरील पर्यावरणाचे संतुलन टिकून राहावे, लोकजीवन सुखी व्हावे आणि निसर्गाशी सुसंवाद वाढावा यासाठी प्रत्येकाने निसर्ग पूजन करणे आवश्यक असल्याचे मत श्री गुरु बालयोगी आदिराज बाबा शिवाचार्य महास्वामीजी यांनी व्यक्त केले। यावेळी विद्यार्थी आणि भक्तांना मार्गदर्शन करताना गोसेवा, धर्मसेवा, स्वमाता पित्यांची सेवा आणि निसर्ग सेवा हीच खरी गुरुभक्ती असल्याचा संदेश देण्यात आला। समाजहित, संस्कार आणि पर्यावरण संरक्षण यांचा समतोल राखत जीवन जगण्याचे आवाहनही करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान कराड येथील श्री शेटे परिवाराच्या वतीने श्री गुरूंचा रुद्राक्ष तुलाभार करण्यात आला। तुलाभारातील रुद्राक्षमाळा उपस्थित शिष्य आणि भाविकांना प्रसाद स्वरूप वितरित करण्यात आल्या। हजारो शिष्य भक्तांच्या उपस्थितीत अखंड गुरुनामाचा गजर, धार्मिक विधी आणि भक्तिमय वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सवाची सांगता झाली। या संपूर्ण सोहळ्याचे नियोजन धारेश्वर मठाचे मुख्य पुजारी शिवलिंग आनंदा जंगमस्वामी शिवरवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। पंढरपूरहून प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे यांच्या अहवालासह ही विशेष बातमी। गुरुभक्ती, निसर्ग संवर्धन आणि समाजसेवेचा संदेश देणारा धारेश्वर मठातील गुरुपौर्णिमा महोत्सव भाविकांसाठी प्रेरणादायी ठरला। अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकमंच मराठी। सदर गुहा ही 5 पांडव काळातील असून पांडवांच्या वास्तव्याची साक्ष देते। या प्राचीन गुहेमध्ये अनेक देवी देवतांचे वास्तव्य असून या वास्तव्यातूनच परमेश्वराचं दर्शन घडतं। शंकराची पिंड आणि गंगेचं आगमन या येथील खास वैशिष्ट्य मानलं जातं। विशेषतः हे पाटणच्या सह्याद्री खोऱ्यातील धारेश्वर अत्यंत पवित्र आणि देखणे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते। येथील पवित्र गंगा ही खास या विषयाचं आकर्षण आहे। शिव भोलेनाथ 5 पांडव श्रीरामाच्या वास्तव्यानं पवित्र झालेल्या या पवित्र भूमीत श्रीरामाचं वास्तव्य देखील आहे। या वास्तव्यामुळं या पवित्र मार्गास येथील जलास अत्यंत पवित्र मानले जाते।